दादा आनंदरावची पवार. आपल्या सर्वांना माहिती आहे या तालुक्यात विकासाचा निधी आणला गेला. विकासाच्या निधी बरोबर तुम्हाला सर्वांना माहित आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माझ्या कुटुंबाच्या वतीनं प्रत्येक वेळेस तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला, सहभाग घेतला. त्याचप्रमाणे तुम्हाला माहित आहे की या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये आरोग्याची चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सर्वांना माहित आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली 5 वर्षापासून पुण्यामध्ये स्वतःच्या पैशाने एक माणूस ठेवलेला आहे, मुंबईमध्ये स्वतःच्या पैशाने एक माणूस ठेवलेला आहे. त्या माणसाने काय करायचं, माझ्या इंदापूर तालुक्यातील गोरगरीब पेशंटला कशी मदत होईल, माझ्या गोरगरीब पेशंटचा कसा त्यामध्ये ऑपरेशन होईल, यासाठी बंधूंना आम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी खूप काम केलं, आरोग्याचं काम केलं, विकासाचं काम केलं. प्रत्येक गावामध्ये विकासाचा निधी पोचला गेला. माझ्या मागासवर्गीय वस्तीमध्ये निधी पोचला गेला. मुस्लिम समाजाला यापूर्वी कधी निधी दिला गेला होता का? गेल्या 5 वर्षामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाला सगळ्यात जास्त निधी कुठे गेला तर माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केला ना बाबांनो. आज तुम्ही सगळेजण बघता कुठेतरी हिंदू मुस्लिम म्हणून कुठेतरी भेदभाव केला जातो, कुठेतरी स्वतःच्या मतासाठी ही लोक काहीतरी चुकीचा मेसेज करतात, कुठेतरी व्हॉट्सअप फिरवतात आणि कुठेतरी लोकांमध्ये कुठेतरी मतासाठी ही लोक चुकीची करतात. ह्या लोकांना जाब विचारला पाहिजे. माझ्या मागासवर्गीय वस्तीमध्ये ज्यावेळेस येते लोकांनी विचारलं पाहिजे, माझ्या मागासवर्गीय वस्तीमध्ये ह्या लोकांनी 20 वर्षामध्ये किती निधी दिला. मुस्लिम समाजाच्या लोकांनी विचारलं पाहिजे 20 वर्षामध्ये तुम्ही मुस्लिम समाजाला किती निधी दिला. त्यावेळेस आपल्याला बाबांनो दूध का दूध आणि पाणी का पाणी कळल. आज एवढा विकासाचा निधी दिल्यानंतर सुद्धा, आज एवढी लोकांची कामं केल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती खोटे खोटे यांच्या राजकारणासाठी आरोप केले जातात. एवढं काम केल्यानंतर आज मी पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक वेळेस माझ्या रस्त्यामध्ये काचाने काट टाकले जातात आणि मला आरोप करून मी आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एवढं काम केल्यानंतर जो माणूस मिंदा नसतो काम करतो त्याच्यावरती आरोप केल्यानंतर त्या माणसाला संध्याकाळी झोपताना किती त्रास होत असेल हे मी भोगले रे बाबांनो. ही मी भोगतोय हे फक्त माझ्या बायकोलाच माहितीये, हे पण तुम्हाला आज सगळ्यांना सांगतो. मी आज होय आपल्याला खूप कामं करायच्यात, तालुक्यासाठी कामं करायच्यात, जनतेसाठी करायच्यात, गोरगरिबांसाठी करायच्यात, माझ्या मागासवर्गीय बंधूसाठी करायच्यात, मुस्लिम समाजासाठी करायच्यात. ही मी बोलतो नाही, हे करून दाखवलंय. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही बघताय. मला तुम्हाला एक विनंती करायची बाबांनो, ही निवडणूक महत्वाची आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून, तालुक्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. हे लोक विरोधक खूप मोठे आरोप करतायत, खूप खोट्या खोट्या गोष्टी करतायत, व्हॉट्सअपवरती खोटं खोटं फिरवतायत. या लोकांना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आहे. आणि मी तुम्हाला आजही मत मागतोय, जर मी तुमच्या आपल्या तालुक्यामध्ये विकास केला असेल तर, तुमच्या गावामध्ये विकासाचा निधी आणला तर, तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाला असेल तर, आरोग्याची सेवा दिली असेल तरच बाबांनो मला मत द्या, तरच मला मताचा हा अधिकार आहे. हे पण तुम्हा सर्वांना सांगतो. आज हे माझ्यावरती आरोप करतात. आज इथं अजितदादा पवार साहेब आहेत, लाकडी लिंबोडीची योजना. अरे आपला प्रश्न कुठला आहे? माझ्या ज्या गोर गरीब शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. जी एक लाकडी लिंबोडीची महत्वाची योजना आहे, ती महत्वाची योजना कुणी रे केली? आपण 20 वर्ष मंत्री होता, का केली नाही लाकडी लिंबोडीची योजना? लाकडी लिंबोडीची योजना केली असेल तर ती अजितदादा पवार साहेबांनी केली. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आपण सर्वांना माहित आहे यापुढे आपल्याला पाणी शेतीच्या आज जे आपल्याला लढायचंय, आता आपण विकास जरूर करूया, रस्ते जरूर करूया, सभा मंडप जरूर करूया, आपण बाकीच्या गोष्टी निश्चित प्रकारे करूया. जे आपल्याला करायचंय ते आता बाबांनो शेतीच्या पाण्यासाठी करायचंय. शेतीचं पाणी आपल्या सगळ्यांच्या तालुक्याच्या प्रपंचाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. जर शेतीच्या पाण्यासाठी आपण जर हालचाल काय केली नाही, काय जर केलं नाही तर मुलगा म्हणाल आमचा बाप नालायक होता, यांनी चुकीची राजकारण निवडली. नातू म्हणाल आमचा आजोबा नालायक होता, या लोकांनी चुकीची लोक निवडली. यामुळे आज आम्हाला भोगायचं येतंय. त्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी आपल्याला लढायचंय. नीरा नदीसाठी बंधारे बांधायचे, भीमा नदीवरती आपल्याला बंधारे बांधायचे,
उजनी धरणावरती आपल्याला बुडीत बंधारे बांधायचे आहेत. माझ्या 22 गावांनी खडक वाचण्यासाठी कुठून कसं पाणी आणता येईल, निरा देवदरचं बचतीचं पाणी कसं आणता येईल, मुळशी धरणाचं टाटा कंपनी वीज पाणी वापरते ते पाणी कसं आणता येईल, फुरसुंगीच्या बोगद्याचं पाणी वाचलेलं कसं आणता येईल. त्याचप्रमाणे जे आज आपण बघतो घाट माथ्यावलं पाणी हे वाहून कोकणामध्ये जाताना कोकणामधनं वाहून ते समुद्रामध्ये जातं, ते पाणी उचलून कसं आणता येईल जेणेकरून उद्या 100 वर्ष माझ्या इंदापूर तालुक्याला सिटीचं पाणी कमी पडणार आहे. यासाठी आपल्या सगळ्यांना नियोजन करायचंय. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे, तुमच्या सगळ्यांचे सहकार्य हवं आहे. आज मी व्हॉट्सअपवरती बघितलं एक दादांनी तुम्हाला सांगतो ह्या जर योजना आपण केल्या तर 5-25 वर्ष पुढे जातील. अजित दादा पवार साहेबांना मी ज्यावेळेस योजना कानावर काही गोष्टी घातल्या ज्या उजनी त्या शेतपळ योजनेचं तुम्हाला मी सांगतो ती योजना केल्यानंतर उद्या 100 वर्ष शेतीला पाणी परतता येईल. ती योजनेचा ते कानावर घातल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असावं. आज मी संजीवभाऊ सोनवणे यांनी मला व्हॉट्सअप दाखवला. त्या व्हॉट्सअपमध्ये त्यांनी म्हटलं की योजना मंजूरच नव्हती, फक्त एक कागद होता, फक्त सर्वेचा रिपोर्ट होता, फक्त सर्वेचाच रिपोर्ट होता. अरे जो माणूस काम करतो त्यालाच कळतं, त्यासाठी कष्ट करतो त्यालाच कळतं. सर्वेचा रिपोर्ट होता. आपली या कामासाठी पहिली मीटिंग या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी 26/8/2020 26/8/2020 रोजी आपल्या तालुक्याच्या पाण्यासाठी पहिली मीटिंग घेणारा या राज्याचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहे. हा त्या योजनेचा पहिला कागद हा मी खाली घ्या. दुसरी मीटिंग घेतली काल ते आले होते जयंत पाटील साहेब, आदरणीय आम्हाला ते आदरणीयच आहे. त्यांनी मीटिंग घेतली 28/8/2020 रोजी. हा 28/8/2020 चा कागद हा जरा पत्रकारांना दिला त्यानंतर हा तो कागद. तिसरी मीटिंग घेतली 28/8/2020 रोजी त्याचा इतिवृत्त हा त्याचा कागद. त्यानंतर 6/4/2000 एवढं केल्यानंतर बरोबर चौथ्या महिन्यात म्हणजे 8, 9, 10, 4 8 महिन्यानंतर सगळी कागद गोळा केली. परत अजितदादा पवार साहेबांनी 6/4/2021 रोजी मीटिंग घेऊन या योजनेला मंजुरी द्या म्हणून अधिकाऱ्यांना सांगितलं. हा तो कागद. आणि त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, फक्त एक पाणी पत्रच होतं. अरे पत्र कधी तयार होतं रे? वरचं पत्र ज्या वेळेस आपण सर्वे करतो एखाद्या योजनेचं होतं. हा एवढा सगळा ह्या योजनेचा सर्वे झाला. सर्वे झाल्यानंतर ही फाईल वर जयंत पाटील साहेबांची सही घेतली. जयंत पाटलांची सही झाल्यानंतर या राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची सही घेतली गेली. आणि सही घेण्यासाठी कोण गेलं? इंद्रेश्वराची शपथ घेऊन सांगतो या फाईलवर सही घेणारा नेता होता अजितदादा पवार साहेब. आणि सही घेतला. आणि जर मी खोटं बोलत असेल तर इंद्रेश्वरांनी माझं वाटोळ करावं. आणि मी हे खरं असणारे जर कोणी खोटं बोलत असेल मी त्याचं वाटोळ म्हणणार नाही, पण इंद्रेश्वरांनी त्याचं बघून घ्यावं. हा तो अहवाल. किती किलोमीटर पाईपलाईन आहे, त्याला हेड किती आहे, अश्वशक्ती किती आहे, किलोमीटरची लांबी 22,000 अश्वशक्ती, सोलरवर मोटर हा पंप ही योजना चालणार होती. हा योजनेचा कागद. त्यानंतर ह्या नकाशा मोटर कुठं बसणार होती, तिथं योजना कशी चालवणार होती, हा त्याचा नकाशा. आणि व्हॉट्सअपवर काय आलंय, संजीवभाऊच्या व्हॉट्सअपवर काय आलंय बघा काय चाललंय. फेक न्यूज. अरे किती लबाड बोलायचा, किती खोटं बोलायचं. अरे खोटं बोलायला सुद्धा क्षमा असते ना. अरे लोकांना 20-20 वर्ष फसवलं. काय इंदापूर पाठीमागे गेला. आज इंदापूर शहरामध्ये तुम्ही आलाय. 10 वर्षापूर्वी, ह्या 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी इंदापूर शहर का होतं, काय होतं? एका पक्षाचं नाव घेतलं जायचं, एका प्राण्याचं नाव इंदापूर शहरापूर्वी घ्यायचं. आज होय इंदापूर तालुका बदलतोय, गाव बदलतंय, वाडी बदलते, वस्ती बदलते, इंदापूर शहर बदलतंय. बाबांनो हे बदल काय, ही काय जादूची कांडी नाहीये. ही काय जादू शहर आहे, विकास ही काय जादूची कांडी नाहीये. यासाठी खूप पाठपुरावा करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते, चिकाटी घ्यावी लागते, रात्रंदिवस यासाठी पळावं लागतं. ते पळण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक आमदार म्हणून प्रामाणिकपणे केलंय, हे पण तुम्हाला सर्वांना माहिती असेल. बंधूंनो, आपण पाठीमागे दादा आले. आपल्या इंदापूरच्या व्यापाऱ्यांनी खूप दिवसाची मागणी होती. आमच्या व्यापाऱ्यांनी मागणी केली की दादा
आपण जो शिरसोडी कुगावचा पूल आहे तो दादा पूल आम्हाला तो मंजूर करून द्यावा. दादांचा स्वभाव खूप वेगळा आहे. दादा खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं मानणारा नेता आहे. दादानी ताबडतोब व्यापाऱ्यांच्या मागणीचा हे केला आणि ताबडतोब तो पूल मंजूर केला. दादानी मंजुरी दिल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, रातोरात करमाळ्याचं तहसील ऑफिस जाग उठवलं, त्यांना अधिकाऱ्यांना जाग केलं. तिथनं रातोरात नकाशे घेतले, इंदापूरहून गाड्या करमाळ्याला पाठवल्या. इंदापूरची तहसील कचेरी रातोरात उघडली गेली. PWDच्या गेस्ट हाऊसला सगळी कागदपत्र घेऊन सगळी फाईल तयार करून पहाटे आपली सगळी गाडी घेऊन गाडी ती मुंबईला गेली आणि ते करून या पुलाला दादांच्या दादांनी त्याला मंजुरी दिली. या पुलामुळे काय होणार आहे? अरे या पुलामुळे माझ्या इंदापूर शहरातली बाजारपेठ वाढणार आहे, व्यापार वाढणार आहे, यामध्ये सगळीच क्रांती होणार आहे, आरोग्याची सेवा चांगली मिळणार आहे. त्यामुळे आमच्या चर्मकार समाजाचा एखादा कारागीर असेल जो खिळा मारणार त्याचा पण व्यवसाय वाढणार आहे. आमचा नाभिक समाजाचा एखादा कारागीर असेल त्याचा पण व्यवसाय वाढ. याचा उद्देश काय आहे? दळणवळण वाढल्यानंतर इंदापूर शहर प्रगती होणार आहे. शिरसोडीचा पूल दादाने एवढा मंजूर केला, व्यापाऱ्यांच्या मागणीवर मंजूर केला. हे काय म्हणाले जरा ऐका. फार कौतुक चाललंय म्हणले, उजनीवर 400 कोटी रुपयाचा पूल झाला. चांगली गोष्ट आहे, करणं गरजेचं आहे. पण त्याची आज गरज होती का? मी मेल्यावर गरज होती. असं कुठं मागणी झाली? एक उदाहरण सांगा. ह्यांनी मागणी नाही केली, ह्यांच्याकडे मागणी करा. हे काही आमदार खासदार येतात त्यांच्याकडे मागणी करायला. सांगायचं तात्पर्य किती खोटं बोलायचं. मी एखादी चांगली गोष्ट होती, अरे इंदापूर तालुक्याला शहरासाठी एवढं चांगलं पूल झाल्यामुळे माझ्या शहराचं शहरीकरण वाढणार आहे. नाही बघवलं. उद्या शहराचं पूल झाला तर माझ्या राजकारणाचं कसं व्हायचं? अरे ह्यांच्या राजकारणासाठी आज ती उजनीची योजना, मगाशी मी सांगितलेली योजना रद्द केली गेली. आज एवढी मोठी योजना 5 TMC ची योजना झाली असती तर मग आपली ही तर योजना मंजूर झाली तर आमच्या राजकारणाचं कसं व्हायचं? त्यामुळे सोलापूरकरांची डोकी बिघडवली गेली, त्यांचा गैरसमज निर्माण केला. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची जिवंतपणे प्रेत यात्रा काढली गेली, जिवंतपणे माझी प्रेत यात्रा उजनीमध्ये बुडवली गेली. मला त्याचं दुःख नाहीये, मला दुःख आहे. आपला रस्ता आज होईल, उद्या होईल, सभामंडप आज होईल, उद्या होईल, पण एक 5 TMC ची योजना, माझ्या शेतकऱ्यांची महत्वाची योजना त्यांच्या राजकारणामुळे रद्द झाली, त्याचं दुःख आहे. दादा मला तुम्हाला एकच विनंती करायची, दादा तुम्ही आम्हाला तर काय देऊ नका, आम्हाला द्या आमच्या शेतीच्या पाण्यासाठी 5 TMC ची योजना ही आमच्यासाठी दादा द्या. नीरा नदीचे बंधारे असतील, भीमा नदीचे बंधारे असतील, उजनीच्या पुढील बंधारे असतील, आमच्या जिथं जिथं आम्हाला शेतीच्या पाण्यासाठी काय करतं तेवढं दाना देण्याचा प्रयत्न करा. शेवटी शेतकरी खूप महत्वाचा आहे. आज किती जरी व्यवसाय असले आणि शेतामधलं जर पीक जळलं किंवा पीक करपलं तर बहादर शेतकऱ्याला झोपताना किती त्रास होतो हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला आता दादांना वेळ देतो, मी जास्त न बोलता आपण सर्वांनी उद्याच्या 20 तारखेला माझं जे चिन्ह आहे घड्याळ, या शेवटचा विषय एक राहिला जंक्शनची MIDC. मी तुम्हाला आज तालुक्याच्या मतदारांना सांगतो, MIDCचा निर्णय हा माझ्या इंदापूर तालुक्यासाठी एक क्रांतिकारी निर्णय, हे पण तुम्हाला आज सगळ्यांना सांगतो. तो क्रांतिकारी निर्णय काय? जंक्शनची MIDC आज फडतऱ्या इथं बस, कुठे फडतऱ्या तिथं जंक्शनची MIDC एक वैशिष्ट्य आहे की आज तुम्हाला 300-350 एकरात जमीन MIDC दिसत असली, तिथलं क्षेत्र सगळं शेती महामंडळाचं आहे, ती पर्यायी जमीन शासनाची आहे. भविष्यामध्ये सगळे रस्ते तिथं झालेले आहेत. पर्यायी त्या जमिनीमध्ये शासनाची जमीन असते, जमीन नवीन उद्योगपती ती जमीन त्यांना देता येणार आहे. त्यामुळं त्या जमीनच्या माध्यमातून खूप मोठी MIDC जंक्शनला होणार आहे. अनेक हजारो तरुणांना तिथं बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार आहे. छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्याला नवीन व्यवसाय तिथं नवीन करता येतील. तिथं अनेक उद्योग, छोटे छोटे उद्योग, हॉटेल व्यवसायापासून आमच्या इंदापूरच्या उजनीच्या माशापासून
सगळ्यांना चांगल्या प्रकारचा तिथं व्यवसाय मिळणार आहे बाबांनो. आणि तो निर्णय घेणारा कोण होता? तो निर्णय कोण होता? तो निर्णय घेणारा होता तो अजितदादा पवार साहेब बाबांनो होता. इतकी अर्जंट फाईल मीटिंग, शेती महामंडळाची मीटिंग अर्जंट कशी घ्यायची तर सर्क्युलर मीटिंग घेतली, व्हीसीवरनं मीटिंग घेतली, अशा अनेक गोष्टी केल्या. म्हणजे लाकडी लिंबोडी आम्ही चालू केली. अरे बाबा, लाकडी लिंबोडी कुणी चालू केली? किती वर्ष लोकांचं काय केलं? मला त्यांच्यावरती आता टीका टिप्पणी करायची नाही आहे. आपल्याला मत मागायचंय ते विकासाला मागायचंय. आपल्याला कामं अजून करायची आहेत. राहिलेली अपूर्ण कामं ही आपल्याला अजूनही, मला तुम्हाला विनंती करायची, तुमची काय कामं राहिलेत ती आपल्याला भविष्यामध्ये कामं करायची. त्यासाठी तुमची साथ, तुमचं सहकार्य, तुमचा आशीर्वाद हा मला निश्चित प्रकारे बाबांनो मिळाला पाहिजे. इंदापूर शहराचं सांगायचं असलं तर मालोरीच्या गडीचा उल्लेख करता येईल. शेजारी मुस्लिम समाजाच्या शांतशौली बाबाच्या दर्ग्याचा उल्लेख करता येईल. नुसतं आपण मालोरीच्या गडीचं काम नाही केलं, शेजारी मुस्लिम समाजाच्या ह्याचं पण आपण काम केलं. मुस्लिम समाजा बाबतीत बोललं जातं. अहो, आज दादा इथे आपली 5-6 सीट आपण मुस्लिम समाजाला दिली. राज्यपाल नियुक्तीच्या 2 जागा आल्या होत्या. 2 जागामध्ये 1 जागा मुस्लिम समाजाच्या आमच्या इद्रिस नायकवडील देणारा हा राष्ट्रवादी पक्ष आहे. शेवटी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन करणारा आमचा पक्ष आहे. त्यामुळं अधिक काय जास्त न बोलता मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे. आपण सगळ्या प्रचाराच्या दरम्यान आपण सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलं. आणि दादा, ह्या वेळेस आम्ही पहिल्यांदा प्रचाराची यंत्रणा अशी राबवली की कुठल्या गाड्या एकमेकाच्या गावात न फिरता अंतुरण्याची गाडी अंतुरण्यालाच, लासुरण्याची गाडी लासुरण्यालाच. नाही तर पूर्वी काय व्हायचं, आमची गाड्या 300-400 गाड्या असायच्या. मग कुठल्या गावातला तिथला माणूस कोण आम्हाला ते कळत नसायचं. पहिली यंत्रणा राबवली. आणि काही असल्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे बऱ्याच गावामध्ये मला येता आलेलं नाही. पण 5 वर्षामध्ये मी प्रत्येक गावात गेलेलो आहे. पण प्रचार सभेसाठी तुमच्या गावात आलो नाही. तरी कृपा करून मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. पण यात माझा उद्देश नव्हता, परंतु आपण तर नेहमीच फिरत असतो. जरी प्रचार सभेच्या निमित्तानं तुमच्या गावात आलो नाही तरी तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही उद्या मत मागताना तुम्हीच मामा आहात, तुम्हीच आमदार आहात, या नात्यानं माझ्यासाठी घरोघरी जावा आणि माझ्यासाठी मत मागा. ठीक आहे, शेवटी काम करणारा माणूस कुठेतरी चुकत असतो. चुकला असेल मी, एखादं काम कमी जास्त झालं असेल तर माझ्या वतीने त्यांची दिलगिरी व्यक्त करा. परत चुकलेलं काम आपण दुरुस्त करून भविष्यामध्ये ते काम आपण करूया असं पण त्या सर्वांना सांगा. आणि मला तुमचं एकच सांगायचंय, आपल्या राष्ट्रवादीमध्ये पक्षामध्ये, युतीच्या पक्षामध्ये सगळं चांगलं आहे. एकच फक्त आपलं अवघड असतं. कुठलं अवघड असतं? आज एवढी मोठी सभा आहे दादा. एवढी मोठी सभा असल्यानंतर परत तुमच्यात आता समज गैरसमज केले जातात. लका ते दशमतात्याच फोटो करते. लका ते अभिजित भाईला सगळं श्रेय जाईल, ते कांतीलाल आप्पाला सगळं श्रेय जाईल. मग काय लका आत्ताच त्याची जिरवा. अरे त्या आप्पाची जिरवायचं असेल पण माझी जिरेल त्याचं काय? हे जिरवाजिरवी करू नका. हे असलं मनात समज गैरसमज करू नका. आता तुम्हाला कोणी फोन येईल नाही येईल, कोणाचा फोन आला नाही आला, कोणी तुम्हाला सांगितलं नाही सांगितलं, आता मी स्टेजवरून तुम्हाला हात जोडून सांगतोय, हात जोडून फक्त लोकांना घड्याळ सांगा. फक्त घड्याळ सांगा. आणि उद्या तुमच्या गावातनं चांगल्या प्रकारचं मतदान झालं तर, तुम्हाला तुमच्या गावातनं चांगल्या प्रकारचं मतदान झालं तर 4-5 व्यक्तीमुळे नाही, 1-2 व्यक्तीमुळे नाही, त्याचं श्रेय तुम्हा सगळ्यांना आहे. हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आणि अधिक न बोलता माझ्या घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर बोलतायत या राज्याचे